यूजीसीच्या नेट 2026च्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांची फेरपरीक्षा होणार आहे. 3 पेपरबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि चौकशीनंतर एनटीएनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. एनटीएनं चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केलेली होती. तर यूजीसी नेटच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे. इंग्रजी विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेमध्ये होईल. वाणिज्य विषयाची परीक्षा 9 सप्टेंबरला दुपारी 12 ते दुपारी 3 वाजेपर्यंत होईल. त्याचबरोबर समाजशास्त्र विषयाची परीक्षा 10 सप्टेंबरला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेमध्ये घेतली जाईल. त्यामुळे फेरपरीक्षेचं वेळापत्रक आता जाहीर करण्यात आलंय. तिन्ही विषयांच्या फेरपरीक्षेचं कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाहीये अशी ही माहिती कळतेय. 84 इतर विषयांचे निकाल ठरल्याप्रमाणे जाहीर होणार आहेत. फेरपरीक्षेमुळे निकालाला उशीर होणार नाही असं देखील एनटीए कडून सांगण्यात आलेलं आहे. आणि यूजीसी नेटच्या 3 विषयाच्या फेरपरीक्षेवरती राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे, चूक एनटीएची आणि शिक्षा मात्र विद्यार्थ्यांना भोगावी लागते अशी टीका राहुल गांधींकडून करण्यात आली आहे. राहुल गांधींनी एक्सपोज केलेली आहे. ते म्हणतात, मोदीजी तुमच्या एनटीएनं नुकतेच काय केले आहे ते पहा. समाजशास्त्र, इंग्रजी, वाणिज्य विषयांच्या परीक्षा 22 ते 30 जून दरम्यान घेण्यात आल्या होत्या. जवळपास 2 महिन्यांनंतर तिन्ही परीक्षा रद्द केल्या, कारण त्यांनी सदोष प्रश्नपत्रिका तयार केल्या होत्या आणि जुनेच प्रश्न पुन्हा विचारले होते. ज्या हजारो उमेदवारांनी वर्षानुवर्ष तयारी केली, अर्ज भरले, शुल्क भरले, लांबून परीक्षा केंद्रावर आले, त्यांना आता सप्टेंबरमध्ये हे सर्व पुन्हा करावे लागणार आहे. चूक एनटीएची, शिक्षा विद्यार्थ्याला भोगावी लागते. ही आता शिक्षण व्यवस्था राहिलेली नाही. हे एक शोषण करणारे यंत्र बनले. तुमचे पैसे, तुमची वर्ष, तुमचे मानसिक आरोग्य आणि तुमचा आत्मविश्वास हिरावून घेते आणि बदल्यात काहीच देत नाही, अगदी नोकरी सुद्धा नाही, अशी एक्सपोज राहुल गांधींनी केली आहे.